ती एक शिला जोडून कमी त्याच्या पुढे जल समृद्ध व स्वच्छ वाहत गाव. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं शासनाचं उद्दिष्ट आणि शासनाचं कार्य या योजनेवरती आहे जल समृद्ध म्हणजे पाण्याचा भागावरती. त्याच्यामध्ये जो पाण्याचा ताळेबंद जो आहे त्याच्यानंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा. तर आपल्याकडे जी आता योजना झालेली जल मिशन योजना त्या योजनेद्वारे आपल्याला वैयक्तिक नळ स्थापन केलेले योजना अजून प्रत्यक्षात तरी चालू नाही. आपण त्या ठेकेदाराला कॉल केलेला आहे, त्याला सांगितलं म्हणजे तुम्ही चालू करून नुसतं बांधकाम करून गेली योजना पूर्ण करून गेली प्रत्यक्षात चालू नाही, तर ती चालू करून दिल्याशिवाय ताब्यात घेता येणार नाही. तर तुम्ही ती लवकरात लवकर चालू करून द्या. आपण एक खासगी फिल्टर पण पाठवला होता त्यांच्याकडे, फॅक्टरी स्टार्टरचं काम खराब झालेलं होतं. अगदी आपण बांधकाम केली ना त्या दिवशी त्याला नाही आपण पाहून घेतलं तरी कोणीतरी आपल्याला काही त्याचा लाभ घेता येईल चालू करून आपल्याला ताब्यात घेण्याचा आपण आपण असा भाग ताब्यात घेताना. तर ते त्याचे एक मार्क्स आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन झालेले आहेत ना, आपले सगळे नळ कनेक्शन मिळालेले आहे ना. हो वैयक्तिक नळ कनेक्शन घराजवळ ते बाहेर हो बाहेर नळ कनेक्शन काम केलेलं पाणी ते मला माहिती तो झाला सांगितलं पाणी अजून योजना चालू नाही की काय झालं ते रिपेअर झालेली पण शिवपालीवर ना पाईपलाईन तुटलेली त्या कॅनेलवर पाईप टाकावलेलं आहे. त्यांचं म्हणणं लोखंडी पाईप टाकायचे लोखंडी पाईप टाकायचे लोखंडी पाईप टाकायचं नाही आपलाच आहे ना.